मग ह्याची कारणं नक्की काय आहेत? हे कशामुळे होतं हे नक्की आपल्याला आता माहिती नाहीये. पुष्कळशी कारणं हे सोबत जुळून येतात आणि तेव्हा आपल्याला ऑटिझम मुलाला डायग्नोज होऊ शकतं. आता कारणं जेव्हा जेव्हा आई गर्भवती असते तेव्हा जर तिचं हिमोग्लोबिन कमी असेल किंवा तिच्यामध्ये व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी किंवा व्हिटॅमिन बीची डेफिशियन्सी असेल तर होऊ शकतं किंवा स्ट्रेस असेल प्रेग्नन्सी च्या वेळेस. आधी आपण आईच्या घरी जायचो, आता सगळं स्वतःच करतो, तर ते स्ट्रेस ड्युरिंग प्रेग्नन्सी पण रक्तपुरवठा मेंदूला कमी करतं. काही इन्फेक्शन झालं पोटामध्ये, आईच्या गर्भामध्ये, गर्भाशयामध्ये जर इन्फेक्शन असेल तर मुलाची मेंदूची वाढ व्यवस्थित होत नाही. किंवा जेव्हा बाळ बाहेर निघत असतं तेव्हा तो रडत नाही किंवा त्याला ऑक्सिजन पुरवठा कमी होतो, तो गुदमरतो, तर हे कारण एक होऊ शकतं. मग बाहेर आल्यानंतरही जर त्याला बाहेर जे सोशलायझेशनसाठी लोकांशी संपर्क करण्यासाठी जर त्याला इन्फॉर्मेशन बरोबर मिळाली नाही, तो एकटाच राहिला, कधी कधी आई वडील कामावर जातात आणि मुलं जे आहेत नानी सोबत घरी असतात, तर ते पण कधी कधी मेंदूची वाढ त्याच्यात खुंटते. असंही म्हटलं जातं की काही जेनेटिक असू शकतं. जेनेटिक म्हणजे की 10 ते 15% मुलांमध्ये असं जाणवलं आहे ऑटिझमचे की जीन्समध्ये काही प्रॉब्लेम असू शकतं, पण 80 to 85% 80% जे प्रॉब्लेम आहे हे बाहेरचे जे वातावरणामध्ये काही प्रॉब्लेम असतील, जसं म्हटलं आईच्या गर्भात जर जेव्हा मुलं असतं तेव्हा काही प्रॉब्लेम झालं किंवा बाहेर आल्यानंतर काही प्रॉब्लेम झालं तर होऊ शकतं. आता काही काही लोकांचं असं समज आहे की वॅक्सिनमुळे होतो का किंवा हेवी मेटल्स म्हणजे धातू जास्त असल्यामुळे होतो का, तर हे जे कारण आहेत हे नक्की आपल्याला माहिती नाही की त्याच्यामुळे आहे का. कधी कधी ते वेळ अशी असते की वॅक्सिन दिलं आणि त्याच्यानंतर मुलाचं बोलणं बंद झालं किंवा बघणं बंद झालं, तर हे एक टेम्पोरल आपण कोरिलेशन म्हणतो, हे असं एक कोइन्सिडन्स असू शकतं. तर नक्की याचं कारण काय आहे हे आतापर्यंत संशोधन सुरू आहे, पण काही कारणं सगळं जुळून आल्यामुळे हे होऊ शकतं.